अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आपला येणारा उद्यापासून 20 तारखेपासून ते 26 एप्रिल पर्यंत गुरुचरित्र पारायण आहे। ते ह्या गुरुचरित्र पारायण वाचण्याच्या अगोदर काय सेवा करायची? गाय असेल, श्वान असेल, कुत्रे असेल, त्यांना आपण पोळी चपाती देत असतो। जर कोणाकडे जर श्वान किंवा गाय जर नाही भेटल्या त्यांनी काय करायचं? गर्भवती माता भगिनींनी गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे का? याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे। आणि गुरुचरित्र कुठे वाचायचं? घरी वाचायचं, केंद्रामध्ये वाचायचं, कुठे वाचायचं? त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे। आणि ज्या घरामध्ये दारू कोणी पित असेल, नॉनव्हेज खात असेल, त्यांनी गुरुचरित्र पारायण करायचं का? याच्याबद्दल पण मी माहिती सांगणार आहे। ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे। आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र, त्या युक्तीप्रमाणे कोणीही कधीही केव्हाही गुरुचरित्र पारायण करू शकतो। महिलांनी दिंडोरीपणे गुरुचरित्र वाचावं, पुरुषांनी मोठं गुरुचरित्र वाचलं तरी चालेल। आता गुरुचरित्र पारायण उद्यापासून सुरू होत आहे 20 एप्रिल ते 26 एप्रिल। सगळ्यांना कळकळून हात जोडून विनंती आहे, प्रत्येकाने गुरुचरित्र पारायण करावं। घरी करा, मठामध्ये करा, केंद्रामध्ये करा, औदुंबराच्या झाडाखाली करा। गुरुचरित्र वाचण्याच्या आदल्या दिवशी आपण 4 श्वान असेल, गाई असेल, यांना आपण पोळी, बिस्किट, चपाती आपण देत असतो। पण खूप ठिकाणी माता बहिणीचं असं असतं की दादा आमच्याकडं श्वान नाही, परत गाय पण नाही, मेट्रो सिटीमध्ये खूप जण राहतात, मग यांनी काय करायचं? तुम्ही काय करायचं? गाय असेल, श्वान असेल, त्यांच्या नावाने काढून ठेवायचं। तुम्हाला जर गाय नाही भेटली, श्वान असेल, कुत्र्याला असेल, त्यांना तुम्ही देऊ शकता, बिस्किट देऊ शकता। श्वान, कुत्रे तुमच्या एरियामध्ये भेटेल। जर गाय जर नाही भेटली तर तुम्ही गाय भेटण्याचा प्रयत्न करा। कधी पण प्रयत्न करावा माणसाने। प्रयत्न केलं तर ते भेटत असतं। तुम्ही जर म्हटलं नाही भेटलं, मग काहीच नाही भेटणार। घराच्या बाहेर पडावं लागेल तुम्हाला। गुरुचरित्र वाचायच्या आदल्या दिवशी म्हणजे आज घराच्या बाहेर पडा। जे सगळ्यात प्रथम तुम्हाला श्वान असेल, गाय असेल, मुक जनावर जे दिसेल, त्यांना पोळी, चपाती, बिस्किट ते द्या। काही कोणतेही जनावर जर पहिले जर दिसलं आपल्याला, तुम्ही जर मेट्रो सिटीमध्ये राहत असेल, श्वान दिसेल, काही दिसेल, त्यांना द्या। जर हे करून पण नाहीच भेटलं तर संध्याकाळच्या वेळेस जरी भटकी कुत्रे असतात, खूप असतात, त्यांना तुम्ही बिस्किट जरी दिलं चालतं, पार्लेजी बिस्किट, कोणतेही फिरली बिस्किट त्यांना द्या। ते जरी केलं तरी पण खूप आहे। गाय जर नाही भेटली, श्वान तिच्या नावाने ताट काढून ठेवा, ते पण श्वानला, कुत्र्याला देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही। जे भेटल ते भेटल, नाही भेटलं महाराजांचं दर्शन घ्यायचं, आपापले प्रयत्न करायचे। प्रयत्न केल्यावर भेटल, नाही भेटलं महाराजांचं दर्शन करा आणि दुसऱ्या दिवशीपासून गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा, काही प्रॉब्लेम नाही, करू शकता वाचायला। परत जे गर्भवती माता भगिनी आहे, त्यांचं खूप म्हणणं असतं की दादा आम्ही गुरुचरित्र पारायण करू शकतो का? गर्भवती ज्या माता भगिनी आहे, ज्यांचा पहिला महिना असेल, दुसरा, तिसरा, 6वा, 7वा, 8वा, सगळ्या जणी तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता। लक्षात ठेवा, सगळ्या जणी गुरुचरित्र पारायण करू शकता। पण तुम्हाला जर जास्त वेळ बसता येत नसेल तर तुम्ही एक अध्याय झाल्यानंतर उठू पण शकता। हे फक्त जे गर्भवती माता भगिनी आहे, जे आजारी आहे, जे वयस्कर आहे, त्यांच्यासाठी आहे। गर्भवती माता भगिनी असेल, तुम्ही एक अध्याय झाला तर उठू शकता, काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला। गुरुचरित्र वाचन करताना मध्ये मध्ये पाणी प्यायचं, लक्षात ठेवा। घशाला कोरड पडू द्यायची नाही। आपण गुरूंचं चरित्र वाचतोय, नुसतं वाचून संपवायचं नाही आपल्याला। मध्ये मध्ये पाणी असेल, खडीसाखर असेल, ते तुम्ही पिऊ शकता। आपला घसा कोरडा होऊ द्यायचा नाही। वाचन करा। आता उन्हाळा चालू आहे, त्याच्यामुळे घसा कोरडा नाही होऊ द्यायचा। गुरुचरित्र वाचन करता करता तुम्ही थोडं थोडं पाणी पण पिऊ शकता। ते पाणी महाराजांना, दत्त महाराजांना पहिले तांब्यामध्ये पाणी भरून ठेवायचं, नंतर ते पाणी तुम्ही ग्लासमध्ये थोडं थोडं पाणी तुम्ही पिऊ शकता। खडी साखर पण खाऊ शकता। प्रत्येक अध्याय झाल्यानंतर एक थोडा खडी साखरचा तुकडा असेल तो खाऊ शकता।
त्याच्या अगोदर पहिले महाराजांना नैवेद्य दाखवायचा खडी साखरेचा, आणि नंतर ती खडी साखर आहे ते तुम्ही खाऊ शकता. प्रत्येकाला एक छोटी खडी साखर जरी खाल्ली तरी पण आपलं तोंड गोड राहील. आपल्या मुखातून गुरुचरित्राचं जे आहे ते छान प्रकारे आपलं गुरुचरित्राचं वाचन होईल. आणि आपण गुरुचरित्र वाचन करतो कशासाठी? की दत्त महाराजांना ऐकवण्यासाठी. दत्त महाराज ऐकण्यासाठी येत असतात. गुरुचरित्र पारायण दत्त महाराज ऐकण्यासाठी येत असतात आणि त्यांच्यासाठी आपणच करतोय ना, दुसरं काय. जे गर्भवती माता भगिनी असेल ते उठू शकता, पाणी पिऊ शकता, सगळेजण पाणी पिऊ शकता, खडी साखर सगळे जरा खाऊ शकता. गुरुचरित्र जेव्हा गर्भवती माता भगिनी करणार त्यांना खाण्यापिण्याचे नियम कोणते आहे? तुम्हाला खाण्यापिण्याचे नियम असे काही नाही. कांदा लसूण खायचा नाही, हे लक्षात ठेवा. कांदा लसूण नाही खायचा. दुसरी गोष्ट, परांना कोणाच्या घरचं खायचं नाही. आता गादीवर गर्भवती स्त्रींना जर गादीवर झोपायला आपण गुरुचरित्र वाचन करताना गादीवर झोपत ते, मग त्यांनी कसं, त्यांना पाठीचा त्रास असतो, मग त्यांनी कसं करायचं? त्यांनी चौघडे असेल, रग असेल, दुसऱ्या जे पर्याय असेल ते करू शकता, प्रॉब्लेम नाहीये. आणि एका ठिकाणी बैठक जास्त जमत नाही, त्याच्यामुळे गर्भवती स्त्रीने एक अध्याय 2-2 अध्याय वाचून तुम्ही उठू शकता, परत वाचू शकता, बंधन नाही तुम्हाला. 8व्या 7व्या 8व्या महिन्यापर्यंत पण करू शकता. काही काही स्त्रिया अशी आहे सेवेकरी ताई, त्यांनी 9व्या महिन्यापर्यंत गुरुचरित्र पारायण केलेलं आहे, लक्षात ठेवा. मग असं काही प्रॉब्लेम नाही. हालचाल थोडी करायची, जेवढं जमेल तेवढं करायचं. नामस्मरण जास्त ठेवायचं, जास्त ताण घ्यायचा नाही. हे व्हायलाच पाहिजे ना असेच नियम तसं का नाही. वाचन महत्वाचं आहे. वाचन, एक ओळ, एक अक्षर हळूहळू जर वाचलं ना त्या गर्भावर संस्कार होत असतात. आणि गर्भांचं किती भाग्य आहे की त्या गर्भामध्येच त्यांना गुरुचरित्र ऐकायला भेटतं. विचार करा, सोपी गोष्ट नाही ती. तर गर्भाचं भाग्य आहे की तुम्ही गुरुचरित्र त्यांना ऐकवताय. काही काही जण नवनाथ पारायण करता, काही काही गुरुचरित्र पारायण करता. त्या गर्भाला ऐकता येईल, गर्भाची कान आहे त्यानुसार ऐकता येईल. परत गुरुचरित्र जेव्हा आता सगळे जण उद्या करणार आहे, उद्यापासून सुरू करणार. घरी करायचं, केंद्रामध्ये करायचं, कुठं करायचं? खूप जणांच्या घरामध्ये नॉन व्हेज दारू असेल, सगळेजण खूप जण करतात. पण माझं म्हणणं आहे की आपलं घर पहिलं सुधरा, आपल्या घरी गुरुचरित्र पारायण करा. मठ असेल, केंद्र असेल, इथं सगळीकडे होतच असतं. आणि ते सार्वजनिक आहे. सार्वजनिक मध्ये एक जण माईकवर बोलतो, बाकीचे जण बोट फिरवता, असं करू नका. देवाने आपल्याला मुख दिलेला आहे, देवाने आपल्याला बुद्धी दिली, वाचा दिली, त्याचा वापर करा. म्हणजे फक्त एक जण, मी खूप ठिकाणी बघितलं, एक जण माईकवर बोलतो, तो एवढा फास्ट बोलतो, एवढा फास्ट गुरुचरित्र वाचतो आणि त्याला एक्सपिरियन्स असतो. म्हणून गुरुचरित्र नुसतं वाचून संपवायचं नाही. आपल्याला गुरुचरित्र वाचून संपवायचं नाही. गुरुचरित्र आत्मसात करायची गोष्ट आहे ती. नुसतं आता माईकवर पटपट पटपट वाचायचं, 1 तासामध्ये 1 ते 9 अध्याय सगळे संपून टाकायचे आणि नंतर दुसऱ्यांच्या निंदा करण्यासाठी आपण मोकळे. दुसऱ्यांच्या निंदा, नालस्ता, दुसरा नावं ठेवणं, दुसरा कोण काय करतो हे करणं, या अशा गोष्टी 7 दिवसात करू नका. एकदा गुरुचरित्राला वाचायला बसलं, वाचायच्या अगोदर आपण गणपती अथर्वशीर्ष घ्यायचं, पहिले पोथीची दर्शन घ्यायचं, पोथीचा पाया पडायचं, संकल्प घ्यायचा. संकल्प हातामध्ये गंध अक्षता फुल घ्यायचं, नाव घ्यायचं, गोत्र घ्यायचं. गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र बनावं. आणि स्वामी पुण्यतिथी निमित्त आम्ही 20 एप्रिल ते 26 एप्रिल गुरुचरित्र पारायण आम्ही घरी, मठामध्ये, केंद्रामध्ये करत आहोत असं म्हणून संकल्प सोडून द्यायचा. महाराजांनी आमच्याकडून निर्विघ्नपणे करून घ्यावं अशी महाराजांना विनंती करायची. साधं सोपं करायचं. ते केल्यानंतर सगळ्यात अगोदर पोथीच्या पाया पडायच्या. ब्राह्मण असेल, गुरु असेल, त्यांचं पाद्यपूजन करायचं, त्यांचं पाया पडायचं, आई वडिलांच्या पाया पडायचं आणि मग गुरुचरित्र वाचन करायला सुरुवात करायची. रोज गुरुचरित्र वाचन करायच्या अगोदर गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, गायत्री मंत्र 10 मिनिटं, श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र 10 मिनिटं,
आणि हे केल्यानंतर मग वाचायला सुरुवात करायची. छानपैकी गुरुचरित्र वाचायचं. मनामध्ये कोणताही ताण, तणाव, भीती न ठेवता गुरुचरित्र वाचायचं. अगोदर प्राणायाम करायचं, डोळे बंद करायचे, मन एकाग्र करायचं आणि महाराजांना म्हणायचं की आम्ही गुरुचरित्र वाचायला सुरुवात करतोय, तुम्ही आम्हाला ताकद द्या, तुम्ही आम्हाला शक्ती द्या. महाराजांना म्हणायचं, महाराज या गुरुचरित्र पारायण काळात काही चुका घडतील, काही चांगलं होतील, पण आम्हाला चांगली सद्बुद्धी द्या, असं महाराजांना म्हणायचं. दत्त महाराज, स्वामी महाराज यांना म्हणायचं आणि गुरुचरित्र वाचनाला चालू करायचं. श्री गणेशाय नमः असं म्हणून पारायण चालू करायचं. छान स्पष्ट आवाजामध्ये, मोठ्या आवाजामध्ये गुरुचरित्र वाचावं. मनातल्या मनात गुरुचरित्र वाचू नये. माईकवर कोणी जर गुरुचरित्र म्हणत असेल तर माईकवाल्याचं सोडून द्यायचा विषय. आपण आपलं स्वतः वाचायचं. आपण आपलं प्रत्येक ओळ ना ओळ वाचायची, प्रत्येक शब्द ना शब्द आपण स्वतः वाचावा. मी कसं मोठ्याने बोलतोय आता, तसं मोठ्याने आपण वाचावं. घरी असेल, केंद्रामध्ये, मठामध्ये, कुठेही करा, औदुंबराच्या झाडाखाली कुठेही करा, काही प्रॉब्लेम नाही, पण आपलं घर पहिले सुधरा. आणि गुरुचरित्र जेव्हा आपण वाचायला बसतो तेव्हा मनामध्ये कोणतेही वाईट विचार आणू नका, दुसऱ्याबद्दल निंदा नालस्ती करू नका. गुरुचरित्र वाचन करताना कोणतेही वाईट विचार हे असं काहीच आणायचं नाही. फक्त आपल्या समोर फक्त गुरुचरित्राचीच पोथी पाहिजे, दुसरं काहीच नाही आपल्या समोर पाहिजे. मनात विचार पण कोणते नाही पाहिजे. भस्म लावून गुरुचरित्र वाचायचं. महिला असेल, पुरुष असेल, कोणी असेल, कपाळ बसणं, कपाळी, दोन्ही छातीला, दोन्ही हाताला, पोटाला भस्म लावून गुरुचरित्र वाचायचं. भस्मांकित होऊन गुरुचरित्र वाचायचं. म्हणजे तुम्हाला गुरुचरित्र पारायण करत असताना तुम्हाला झोप येणार नाही. गुरुचरित्र पारायण करत असताना तुम्हाला आळस येणार नाही. गुरुचरित्र पारायण करताना तुम्हाला त्रास होणार नाही. महाराजांचं एक आसन ठेवायचं. अगरबत्ती किंवा धूप किंवा दिवा हा आपला सुरू पाहिजे, कंटिन्यू सुरू पाहिजे. त्या पद्धतीने आपण सेवा आहे ती प्रत्येकाने करावी. प्रत्येकाने गुरुचरित्र पारायण करावं हीच माझी सर्वांना कळकळीची विनंती. आणि जे घरी गुरुचरित्र पारायण करत असेल त्यांनी कमेंटमध्ये अवश्य करावं. आणि मी आपल्या या सगळ्यांचा एक ग्रुप आहे, ते ग्रुपची लिंक मी तुम्हाला टाकेल, त्याच्यावर पण तुम्ही सांगू शकता. कोणी कोणी पारायण केलं प्रत्येकाने कमेंट करून अवश्य सांगावं. झालेली सेवा. आणि ज्यांच्या घरी दारू किंवा नॉनव्हेज काही खात असेल त्यांनी घरीच पारायण करा. घरामध्ये तुम्हाला कोणी त्रास देणार नाही आणि बिंदास पारायण करा, घाबरायचं नाही. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.